हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही या व्लॉगचा फर्स्ट पार्ट बघितला असेल. आणि जर तुम्ही अजून तो बघितला नसेल तर आत्ता आधी डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि फर्स्ट पार्ट आधी बघून घ्या. आणि ज्यांनी कुणी तो भाग ऑलरेडी बघितलाय तर चला पुढचा भाग बघूयात. तर त्याच्यामध्ये ना ही जी अन्नपूर्णा आहे, तर ह्या अन्नपूर्णेच्या बाबतीमध्ये 20ला आपल्याला साक्षात स्वामींनी महाराजांनी शंकर महाराज स्वामी आणि दत्तगुरू यांनी माझ्याकडे तुला हे दाखवतो षटचक्र ध्यानाचं, तर ते जोशी काका म्हणून, तर त्यांच्यामुळे म्हणजे महावतार बाबाजी रमण महर्षी स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांच्या कृपेने आपण हे पिरॅमिड बनवलं गेलेलं आहे. ओके. आणि ही संकल्पना अशी होती की ज्यावेळेला ही जागा आपण घेतली त्यावेळेला या ओसाड जागी इथे पद्मनाभ स्वामी म्हणून एक आलेले होते. ते दत्तगुरूंचे भक्त होते, ठाण्याहून आले ते, आणि या जंगलामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की हे तुझं इंटरनॅशनल होणार. म्हटलं कसं शक्य आहे, तर मला नुसतीच इथे देवळं नको आहेत, हे तुझं इंटरनॅशनल होणार तर षटचक्र ध्यान. आणि आपल्याकडे जे जे भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं आहे, ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे, तुकारामांनी सांगितलं आहे आणि नाथांनी सांगितलं आहे की आपल्यामध्ये जी चक्र आहेत 7 चक्र, तर त्यातलं म्हणजे पाठीचा कणा माकडाड या ठिकाणी असलेलं मूलाधार, पोटीपोट या ठिकाणी असलेलं स्वादिष्ठान, नाभी या ठिकाणी असलेलं मणिपूर, छाती हृदय अनाहत, नंतर विशुद्ध, आणि कपाळ 2 भागांमध्ये आज्ञाचक्र आणि त्याच्यावरती सहस्त्र झालं. ओके. तर खालची 5 चक्र भेदाला जवळजवळ 35 वर्ष लागतात, 33 वर्ष, आणि वरची आज्ञाचक्र टू सहस्त्र हा जन्मोजन्मीचा प्रवास आहे. परंतु हे सगळं होतं का, तर तो भगवंत करतो, महाराज करतात, दत्तगुरू करतात. तर तद्वतच तर ते जे जोशी काका होते त्यांच्यामुळे ते झालं. मग आपण त्या विषयावरती बोलूच. परंतु ते करताना 20 तारला साक्षात स्वामींनी आणि महाराजांनी आणि दत्तगुरूंनी सांगितलं की अन्नपूर्णा तुझी खलास झाली, तोडून टाक. तर म्हटलं ही तोडा म्हणजे पुढे काय, पैशाचं काय, तुला काय करायचे, आम्ही देतो करतो. ठीक आहे म्हणाले. आणि मी जमतं मग त्या जोशी काकाने आणि आम्ही अपील केलं. एक 10 लाख रुपये जमले. तर 10 लाखामध्ये आम्ही फक्त रेती घेतली 10 लाखाची. पुढे काय, मग ते जसं आपण एखाद्या बँकेला आपण लोनला ॲप्लिकेशन करतो तसं यांनी या विभूतीने सांगितलं तुम्ही फाईल बनवा आणि हे करा. मग आम्ही फाईल बनवली त्याची, साधारण एक अंदाजे 25 ते 30 लाखाची बनवली. आणि नंतर ती घेऊन आम्ही अक्कलकोट, नंतर गाणगापूर, नंतर ही तुमची काय का तुझं गणगवडी, नंतर देऊ आळंदी, अशी करून आम्ही परत आलो. आणि ती फाईल आणूनही आलो घेऊन दाखवून. आणि मिरॅकल की इथे बसलो आणि एक व्यक्ती आली आणि तिने मला जवळजवळ 90 लाख रुपये दिले. आणि बाकीचे सगळे आपण टोटल 1,61,61,00,000 झाले. अन्नपूर्णा. नंतर हे आपण इकडे महाराजांनी दत्तगुरूंनी जे दिलेला आदेश, स्वामींच्या आदेशानुसार आपण ही अन्नपूर्णा बांधून घेऊ. आणि त्याच्यामध्ये इकडे हे जेवण बनवलं जातं आणि इकडनं बनवून
आपण लिफ्टची 2 फ्लोअर वापरवरती गेलेले आहे. अच्छा. त्या 2 फ्लोअरवरती लोकांना सर्व करतो कार्यक्रमामध्ये. हे काय आहे? ही कोठी अच्छा. धान्य वगैरे ठेवणं महाराजांचे अन्नपूर्णा ही मिळते. असं सगळं हे सामान. आणि वरती आपण बघू शकतो. ही आपल्या अन्नपूर्णाला स्त्रियांना साधकांना प्रसाद आणि जेवण वाढलं जातं. प्रसाद महाप्रसाद. इकडे स्वामी अशा ह्याच्यात बसलेले आहेत. वा. अन्नपूर्णा रूपात. हो. महाराज काही ग्रंथ वगैरे ठेवलेले आहेत. आणि आपल्याला जो संजीवन समाधी योग दिला ते हे जोशी दादा हे गेले आणि त्याचे गुरुपे डॉक्टर मावसा. शेवटी कसं आहे, दत्तगुरू महाराज स्वामी एकेका वेळेला अशी तशी माणसं आणतात, ती व्यक्ती म्हणजे, आणि त्या व्यक्तींकडून कामं करून घेतात आणि त्यांच्यामुळे तो आपल्याला साधनेचा प्रकार मिळाला. त्यामुळे आता सुद्धा त्याच्यावरती खरी पद्धती सगळ्यात ही सगळी साधकांनी यावं, बसावं, वाचावं मंत्र. अजून आपण एक फ्लोअर जाऊ वरती, तो दाखवतो अन्नपूर्णेचाच. आणि ही तुला सांगू का, ही 7 महिन्यामध्ये पूर्ण झाली. म्हणजे काय विनायकर आहे. म्हणजे ही भगवंताची कृपा केवढी मोठी आहे. आणि या जंगलामध्ये हे सगळं उभं आहे. कमाल आहे यांची कृपा. द्वारकामाई. वा. एखाद्या कोणत्या दिवशी याचा बंगला आहे झालेला, कुठे बघ ना, कुठे कामामध्ये आहे की नाही. अजिबात नाही. खूप सुंदर, खूप छान वाटतं. खूप छान. म्हणजे हे कलियुगाचं मिराकल आहे. आणि आम्ही दोघंही, सुमन मी, आम्ही कधी रात्री झोपलोच नाही. आम्ही अखंड ह्याच्यामध्ये होतो कामात. त्यामुळे ते स्टार्ट करेन. आणि आपण हे जे स्किल वगैरे सगळं अहमदाबादवरनं मागवलं, त्याची ती बसण्याची ती
सगळं फॉरेक्स वगैरे सगळं. अन्नपूर्णा बघितल्यानंतर आत्ता आम्ही निघालोय ते ध्यान केंद्राकडे. इथे असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या जागा बघून झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालोय ती म्हणजे इथे असलेली सुंदर अशी बाग बघायला. आणि सगळ्यात आधी आमची नजर पडली ती म्हणजे आंब्याच्या झाडावर. आणि बघितलंत का किती आंबे लागलेत ते.
त्याचा वास बघ केवढा आहे तुझ्या हातात. खरंच या ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. सभोवतालचं सौंदर्य, मंदिरातील सकारात्मक ऊर्जा आणि इथलं प्रसन्न वातावरण हे सगळं मनात कायमच साठवून ठेवावंसं वाटतंय. आजच्या व्लॉगचा हा दुसरा भाग इथेच संपवते, पण अजूनही खूप काही खास बाकी आहे. म्हणून आपल्या या प्रवासाचा तिसरा आणि शेवटचा भाग घेऊन लवकरच येते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज. बाय बाय, टेक केअर.